सनातन धर्म आणि हिंदू धर्म यांना पायाभूत अध्यात्म आहे. त्या अध्यात्माच्या परिप्रेक्ष्यातून आपण हा सनातन धर्म किंवा हिंदू धर्म समजून घेऊया. या सनातन धर्माचे 4 खांब आहेत. हे 4 खांब कुठले? तर माणसाच्या जागृत, स्वप्न, सुषुप्ती, निद्रा आणि तुरिया या चेतनेच्या 4 अवस्था. त्यानंतर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ. त्यानंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण. आणि ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम असे जीवनाचे 4 टप्पे. हे सनातन धर्माचं एक स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण अशा रूपाने आपण पाहायला पाहिजे. हे स्वरूप लक्षण आहे. तर ह्यातला अध्यात्म पक्ष किंवा समजून घेऊया. चेतनेच्या जागृत आधी 4 अवस्था असतात. जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया. हा जीव या 4 अवस्थातून नियमितपणे जात असतो. आणि यातली जी तुरिया अवस्था म्हणून जे आहे ते योग्यांचं या महानुभावाचं एक व्यवच्छेदिक असं लक्षण असतं. तुम्हा आम्हा सामान्य माणसांच्या दृष्टीने पाहिलं तर तुर्यावस्था आपल्याला अनुभवाला येते असं म्हणणं हास्यास्पद आहे. पण या चेतनेच्या 4ही अवस्था असतात ही वास्तविकता आहे. या जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि निद्रा आणि तुरिया या अवस्थांना आपल्या आगमशास्त्रामध्ये चतुर्व्यूह म्हटलेलं आहे. आपल्यातलं जे ब्रह्म हे सर्व व्यापक आहे. इकडं तिकडं सर्व ठिकाणी ओतप्रोत आहे. ब्रह्मतत्व हे ओतप्रोत असल्यानं आपल्यातही ते उतरतं. मग आपल्यामध्ये हे ब्रह्मतत्व कशा प्रकारे उतरतं हे सांगताना आगमशास्त्रामध्ये विशेषतः पांचरात्र आगमामध्ये असा स्पष्ट निर्देश आहे की ही 4 पर्व आहेत त्या ब्रह्माची. परब्रह्म त्याची ही 4 पर्व आहेत. त्यांना वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध असं म्हटलं जातं. तर ही एकाच वासुदेवाची रूप आहेत. हा वासुदेव चेतनेच्या क्षेत्रामध्ये या 4 अवस्थांमधून जात असतो. म्हणून त्याला परवासुदेव असं म्हटलं जातं.
हे कशाचं द्योतक आहे? तर तुरिया अवस्था. ज्या ठिकाणी संत, महंत, योगी हे सगळ्या उपाधींना मागे सरून एका उच्च भूमिकेत जातात, म्हणून त्याला तुरिया अवस्था म्हणतात. की त्या ठिकाणी जात, पात, लिंग, वर्ण अशा कुठल्याही उपाधी लागू पडत नाहीत. तर ती योग्याला प्राप्त होणारी तुरियावस्था असते, म्हणून समाधीला तुरियावस्था असं म्हटलं जातं. तर वासुदेव किंवा परवासुदेव असा जो उल्लेख पांचरात्रामध्ये आढळतो, तो या तुरियावस्थेला निर्देशित करतो. संकर्षण म्हणून जो व्यूह आहे, हा संकर्षण व्यूह निद्रावस्थेला त्याचं द्योतक आहे, त्याचा निर्देश करतो. प्रद्युम्न हे जे वासुदेवाचं पर्व आहे ते स्वप्नावस्थेसाठी येतं. स्वप्नावस्थेचा निर्देशक आहे, द्योतक आहे. आणि अनिरुद्ध हे पर्व जागृतावस्थेचं द्योतक आहे किंवा निर्देशक आहे. तर वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध यांचा आपण संबंध 4 चेतनेच्या अवस्थेंशी लावला पाहिजे. वासुदेव म्हणजे तुरिया, संकर्षण म्हणजे निद्रा, प्रद्युम्न म्हणजे स्वप्न, अनिरुद्ध म्हणजे जागृत अवस्था. ही नामाभिधानं जी आहेत ती लक्षणीय आहेत. जागृत अवस्थेला अनिरुद्ध म्हटलेलं आहे. अनिरुद्ध म्हणजे काय? ज्याचा निरोध करता येत नाही त्याला अनिरुद्ध म्हटलं जातं. मग जागृत अवस्थेमध्ये कशाचा निरोध करता येत नाही? तर या उपाधींचा निरोध करता येत नाही. आपण उपाधींना ओलांडून जाऊ शकत नाही, त्यांना मागे सोडू शकत नाही, म्हणून त्याचा निरोध हा होत नसतो. मग कशाचा निरोध होत नसतो? तर आपल्याला जात, पात, वर्ण, लिंग, जाती, अवस्था, परिस्थिती ह्यांच्याशिवाय आपल्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होत नाही. म्हणजे त्यांचा आपल्याला निरोध करता येत नाही, त्या दृष्टीने त्यांना अनिरुद्ध, अनिरुद्ध असं म्हटलं जातं. म्हणजे जागृत अवस्थेला अनिरुद्ध म्हटलं आहे. त्या ठिकाणी आपलं नाम, रूप आणि उपाधी ह्यांचा आपल्याला विसर पडत नाही किंवा त्याला मागे सारता येत नाही किंवा त्यांचा निरोध करता येत नाही किंवा त्यांच्या पलीकडे जाता येत नाही, म्हणून त्याला अनिरुद्ध असं वासुदेवाचं पर्व असल्याचं म्हटलं जातं. प्रद्युम्न हे स्वप्नावस्थेशी निगडीत आहे. स्वप्नावस्थेला हा परवासुदेव प्रद्युम्न या व्यूहामध्ये असतो किंवा पर्वामध्ये असतो. प्रद्युम्न, द्यू म्हणजे प्रकाश, आणि स्वप्न सृष्टी जी आहे, स्वप्नसृष्टी हा प्रकाशांचा खेळ आहे. स्वप्नामध्ये आपल्याला विविध वस्तू दिसतात, विविध वस्तूविषय दिसतात. हे वस्तूविषय पार्थिव स्वरूपाचे किंवा वस्तुनिष्ठ स्वरूपाचे नसतात, तर ते प्रकाशात्मक असतात. झोपेमध्ये हत्ती दिसणं, झोपेमध्ये पर्वत, नद्या, समुद्र, माणूस दिसणं हा प्रकाशांचा खेळ आहे. प्रकाश स्वरूपामध्ये आपल्याला स्वप्न वस्तू दिसत असतात. त्या वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्याला दिसत नाहीत. जसं आज आपल्याला लेझर शो
म्हणून हा प्रकार परिचित आहे. हा लेझर शो म्हणजे तो सगळ्या दिव्यांचा खेळ असतो. तसं स्वप्न हा दिव्यांचा खेळ आहे. प्रकाशरूप अशा सगळ्या वस्तू आपल्या स्वप्नामध्ये येत असतात किंवा आलेले विषय प्रकाशरूप असतात. म्हणून त्याला प्रद्युम्न असं म्हटलं आहे. म्हणजे स्वप्न हा प्रकाशाचा खेळ आहे. जसं स्वप्न हा आपल्या इच्छा वासनांचा खेळ आहे, स्मृतींचा खेळ आहे, तसा तो प्रकाशांचा खेळ आहे. प्रकाश स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या स्मृती जाणवतात, अनुभव जाणवतात. स्वप्नातला हत्ती हा खरोखर प्राणी हत्ती नसतो, हाडामांसाचा हत्ती नसतो, पण हुबेहूब हत्तीसारखा असतो. म्हणजे तो प्रकाशरूप हत्ती असतो. म्हणून प्रद्युम्न असं योग्य अभिधान स्वप्नावस्थेला दिलेलं आहे. संकर्षण म्हणजे आपली निद्रावस्था, चेतनेची सुषुप्ती, चेतनेची निद्रावस्था म्हणजे संकर्षण. सम्यक्कर्षण ज्या ठिकाणी होतं त्याला निद्रा म्हणतात. निद्रेमध्ये आपण एका अशा आकर्षणामध्ये जाऊन पडतो, आपली चेतना अशा आकर्षणामध्ये जाऊन पडते की आपल्याला आपल्या भोवतीची परिस्थिती त्याची अजिबात जाणीव होत नाही. झोपलेला माणूस झोपेमध्ये कुठे असतो ह्याची जाणीव त्याला होत नाही. झोपेमध्ये त्याला कोण असतो, व्यवहारामध्ये तो कोण असतो, पुरुष आहे, स्त्री आहे, बाप आहे, मुलगा आहे, भाऊ आहे, बहीण आहे, मित्र आहे, मालक आहे, नोकर आहे, ह्याची अजिबात जाणीव नसते. आपण स्वप्नामध्ये कोणीही नसतो. निद्रेमध्ये आपण कोणीही नसतो आणि निद्रेमध्ये कोणीही आपलं काहीही नसतं. अशा प्रचंड अशा गुरुत्वाकर्षणामध्ये आपण जाऊन अडकत असतो. जसं आज कृष्णविवर म्हणून नव्य विज्ञानात सांगितलं जातं. अवकाशाच्या संदर्भामध्ये कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होलमध्ये कुठलीही वस्तू आहे त्या स्थितीत राहत नाही, कारण ती आकर्षित केली जाते. कृष्णविवरामध्ये जाऊन ती एकरूप होऊन जाते. कृष्णविवराचा जो भोवरा आहे त्या भोवऱ्यामध्ये ती अडकून तद्रूप होऊन जाते. म्हणून त्याला ब्लॅक होल असं म्हटलं जातं. तर संकर्षण हा एक प्रकारचा आपल्या अंतःकरणातला ब्लॅक होल आहे. त्यात जेव्हा आपण जाऊन पडतो तेव्हा अत्र पिता अपिता भवती, माता अमाता भवती, अशा प्रकारे उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण राहत नाही, ही निद्रावस्था आहे. आणि हे एक प्रकारचं कृष्णविवर आहे. सुषुप्तीचं कृष्णविवरात जाऊन आपण अडकलो की आपलं नामरूप शिल्लक राहत नाही. एवढंच नाही तर आपल्या उपाधी शिल्लक राहत नाही. जात पात, लिंग, वर्ण, धर्म, भेद, अवस्था, परिस्थिती या काहीही शिल्लक राहत नाही. निद्रेमध्ये गरीब नसतो, श्रीमंत नसतो. निद्रेमध्ये अस्वास्थ्ययुक्त असा अनारोग्याने पिडलेला माणूस आणि अत्यंत निरोगी माणूस हे एकीभूत होतात. त्यांच्यात काहीही फरक पडत नाही. राजा असो, रंक असो, झोपला की तो न राजा न रंक. झोपला असो तो न बलवान न बलहीन. झोपला असला की
न मूर्ख न शहाणा. झोपला असला की ना रोगी ना निरोगी. तर म्हणून त्याला अत्यंत योग्य असं नामाभिधान आहे ते संकर्षण. आपण अशा गुरुत्वाकर्षणात आकर्षित होतो की आपण व्यवहारातले मी राहत नाही, आपण कोणीच राहत नाही, आपण काहीही राहत नाही, आपण कोणाचेही कोणीही राहत नाही, कोणीही आपलं काहीही असू शकत नाही. म्हणून त्याला संकर्षण म्हटलेलं आहे. हे चेतनेचं कृष्णविवर आहे, म्हणून त्याला संकर्षण म्हटलं. आणि चौथी चेतनेची अवस्था म्हणजे वासुदेव. वासुदेव म्हणजे आत्ताच काही क्षणांपूर्वी सांगितल्याप्रमाणे ती तुरीयावस्था आहे. तुरीयावस्थेमध्ये योगी असतात, पण जनसामान्य ह्या तुरीयावस्थेला केव्हा तरी स्पर्श करून जातात. केव्हा ही तुरीयावस्था तुम्हा आम्हालाही प्राप्त होते सांगा? तर ते असं आहे की ज्यावेळेला आपण सुषुप्तीमध्ये असतो, झोपेमध्ये असतो, त्यावेळेला उपनिषदाने स्पष्ट निर्देश केला आहे की आपण ब्रह्मरूप होतो. महाउपनिषदामध्ये एक श्रुती आहे, समाधी सुषुप्ती मोक्षेषु ब्रह्मरूपता. म्हणजे समाधी, सुषुप्ती आणि मोक्ष या 3 अवस्थांमध्ये जीव ब्रह्मरूप होतो. तुरीयेत असणं म्हणजे आपण ब्रह्मरूप होणं, आपल्याला ब्रह्मसंपत्ती प्राप्त होणं, आपण ब्रह्मसंपत्तीत विलीन होणं, ही तुरीयावस्था आहे. आता ही तुम्हा आम्हा सामान्यांना सुद्धा दररोजच्या दिनक्रमामध्ये प्राप्त होऊन जाते, जर आपण एखाद्या दिवशी जर चांगले झोपले असू, चांगली झोप लागली असेल तर आपण ब्रह्मसंपत्तीच्या कवेत जात असतो किंवा ब्रह्मसंपत्तीला कवेत घेत असतो, असं उपनिषदांमध्ये स्पष्ट निर्देश आहे. मग तुम्हा आम्हाला ही वासुदेव सादृश अवस्था किंवा ज्याला तुरीयावस्था म्हणतात, ही काही काळ काही क्षण येऊन जाते की निद्रेमध्ये, अशा निद्रेमध्ये, गाढ निद्रेमध्ये आपण ब्रह्मसंपत्तीला कवटाळत असतो किंवा ब्रह्मसंपत्ती आपल्याला कवटाळत असते. त्यामुळे तुरीयावस्था ही आपल्याला स्पर्शून जाते किंवा आपण त्याला स्पर्शून येतो, ही वास्तविकता आहे. योग्यांच्या संदर्भात ते त्या अवस्थेत राहतात, ते राहू शकतात. आपण फक्त जसं पावसाळी आकाशामध्ये विद्युत चमकून जाते, वीज चमकून जाते, तसं तुरीया एक वीजवत चमकून जाणारा प्रकार आहे. तो क्षणभर टिकतो. त्यामुळे आपण या 4ही वासुदेव पर्वांमधून दररोजचा प्रवास करत असतो, कारण आपल्याला दररोज वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध या चेतनेच्या अवस्था प्राप्त होत असतात. आणि या एका अर्थाने गीतेमधला एक श्लोक आहे, वासुदेवम सर्वम इदम. इदम म्हणजे आपण असा अर्थ केला तर आपण वासुदेवमय असतो. वासुदेवम सर्वमिदम. वासुदेवाची जी 4 पर्व आहेत, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, ही आपल्या संदर्भात जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुरीया अशा अवस्थेतून येत असतात.
तर तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं, आपल्याला तुरीयावस्था दुरापास्त आहे अशी आपली रास्त समजूत आहे. पण त्यातला गूढवाद असा की सुषुप्ती आपली काय किती वेळ टिकते ह्याचं आपल्याला काही गणित नाही किंवा त्याचं मोजमाप नाही. खरी गाढ निद्रा किती वेळ टिकते, पूर्णपणे आपण त्या निद्रेच्या डोहामध्ये डुंबलो असतो असा काळ फार थोडा असतो. विशेषतः आजच्या जीवनामध्ये निद्राच दुरापास्त झालेली आहे आणि त्यामुळे घननिद्रा ही जास्त दुरापास्त झालेली आहे. तर ह्या चेतनेच्या 4 अवस्था म्हणजे आपली वासुदेवमयता ही जसं जेवणामध्ये चिमूटभर मीठ असतं तसं चिमूटभर वासुदेव आपल्या जीवनात असतो. तर सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये या 4 चेतनेच्या अवस्था मांडल्या आहेत, बांधल्या आहेत, सांगितल्या आहेत आणि तदनुषंगाने जी काही सिद्धी करावी लागते ती सिद्धी पण केलेली आहे की या 4 अवस्था चेतनेच्या असतात. तर आपण सगळे 24 तासातून एकदा नाही तर 48 तास म्हणा, 50 तास म्हणा, 70 तास म्हणा, केव्हा तरी एकदा आपल्याला निद्रा येऊन जाते. निद्रानाश याबद्दल आज सांगायचं कारण नाही की किती लोकांना निद्रानाश असतो, चांगली झोप लागत नाही, ही तक्रार आपल्या बहुजन लोकांची असते. पण केव्हा तरी 1 दिवसाने, 2 दिवसाने, 4 दिवसाने केव्हा तरी आपल्याला झोप लागतेच. अजिबात जीवनभर झोपलाच नाही असा माणूस कोणी नाही. कदाचित 1, 2, 4, 5 दिवस झोप लागत नाही, चांगली झोप लागत नाही, पण केव्हा ती झोप लागून जाते. म्हणजे तो आपला जो दिवस असतो तो कदाचित 5-6 दिवसांचा असतो आणि त्या 5-6 दिवसांमध्ये एकदा केव्हा ती आपल्याला चांगली झोप लागून जाते, ब्रह्मसंपत्ती आपल्याला प्राप्त होते. तर सनातन धर्मामध्ये या चेतनेच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत आणि अध्यात्मामध्ये त्या अशा सांगितल्या जातात की आपल्या 4 अवस्था ज्या आहेत त्या कुठल्याही माणसाला सोडत नाहीत. त्याने हिंदू असावंच, सनातनी असावंच असं नाही. तो नसला, सनातन मानत नसला, हिंदू धर्म मानत नसला तरी तो या 4 अवस्थेतून जातो. दिवसभरातून नाही गेला तर त्याचा दिवस कदाचित 48 तासाचा असेल, 50 तासाचा असेल, 70 तासाचा असेल, 80-90 तासांचा असेल, 100 तासांचा असेल, पण केव्हा तरी तो असतो. तर हे एक सनातन धर्माचं मूलतत्व आहे की आपण जो आहोत, मी, आपल्यातला जो मी आहे हा 4 अवस्थेतून जात असतो. हे पहिलं एक चातुष्ट्य झालं, चेतनेचं अवस्था चातुष्ट्य असं त्याला म्हणता येतं. जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती, निद्रा. म्हणजे लक्षात घ्या की हा सनातन धर्माचा हा घटक कसा सर्वव्यापी आहे. तुम्ही सनातन धर्म माना न माना, हिंदू धर्म माना न माना, तुम्ही ह्याला झुगारू शकत नाही, ह्याला तुम्ही बाजूला काढू शकत नाही. किती जरी कट्टर नास्तिक असलात तरी तुम्ही ह्याला बाजूला काढत नाही आणि हे त्याचं काम करून जातं. तर हे पहिलं चातुष्ट्य आहे. हा त्याचा अध्यात्म पक्ष आहे. जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती, तुरिया ह्यांचं एक प्रस्थ जे सनातन धर्मात आहे, तत्त्वज्ञानात आहे, ते या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरं चातुष्ट्य जे आहे ते पुरुषार्थांचं आहे. चतुर्विध पुरुषार्थ.
हे एक व्यवच्छेदित लक्षण आहे आपल्या सनातन धर्माचं. इतर धर्मामध्ये हे सांगितलं जात नाही. ज्याला सिग्नेचर कंडिशन म्हणतात, तर ह्या चतुर्विध पुरुषार्थांना ते एक सिग्नेचर कंडिशन असल्याचं आपल्याला लक्षात येतं. हे चतुर्विध पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आता अध्यात्म पक्ष काय ह्यातला, तर हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये डोकावून जातात. मग तुम्ही हिंदू धर्म माना न माना, सनातन माना न माना, हे चातुष्ट्य आपल्याला स्पर्श करून जातं. धर्मलंड वृत्तीचे असा किंवा धार्मिक वृत्तीचे असा, ह्याचा स्पर्श होऊन जातो. आणि ह्याचं एक चक्र आहे. त्या चक्रामध्ये या चारी आरे आपल्याला लक्षात येतात. तर हे चतुर्विध पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म म्हटल्यानंतर आपण सगळे माणसं आहोत. काही माणसं स्वतःला निधर्मी मानतात, धर्मच मानत नाही म्हणतात, धर्म नसतोच म्हणतात. काही लोक मानत नाहीत, काही लोक म्हणतात धर्म नावाची गोष्टच नाही आहे. कोणी धर्माला अफूची गोळी म्हणून गेलेलं आहे, कोणी धर्माचं अस्तित्वच मान्य केलं नाही. पण हे नाही आहे, असं खरं नाही. माणसाला माणूस धर्म आहे. या मानव धर्मामुळे तो पशुधर्मापेक्षा वेगळा ठरतो. व्यवच्छेदित लक्षण बघा माणसाचं. हे लक्षण नाही असा कुठला नास्तिकही नाही आहे आणि नसावा. मग पशुप्राण्यांचे त्यांचे धर्म असतात. विशिष्ट धर्म असेल तर त्याला आपण पशु म्हणतो. विशिष्ट लक्षण आणि धर्म असेल तर आपण त्याला म्हणतो पशु आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, वृक्ष वनस्पती आहे. हे त्यांच्या धर्मावरून आपण ठरवत असतो. धर्म नाही ही गोष्ट खरं म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेचं लक्षण नव्हे, तर बुद्धिहीनतेचं लक्षण आहे. आपल्याला धर्म असतो. आपण माणसं आहोत. आपण वनस्पतींपेक्षा वेगळ्या आहोत, पशुपक्ष्यांपेक्षा वेगळ्या आहोत, प्राण्यांपेक्षा वेगळ्या आहोत, इतर जीवांपेक्षा वेगळ्या आहोत. म्हणजे कीटक, आळ्या, विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारचे जीव असतात. अगदी त्या कीटक आणि मुंग्यांपासून डायनासॉरपर्यंत किंवा देवमाशापर्यंत प्रचंड देहाचे असे प्राणी असतात. आणि त्या प्राण्याला धर्मावरून त्याच्या ओळखलं जातं. गुणधर्म प्रत्येकाला असतात. गुणधर्माशिवाय कुठला माणूस आहे सांगा. त्यामुळे गुणधर्म आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात धर्म हा माणसाला किंवा जीवाला सोडत नाही. प्रत्येक जीवाला धर्म आहे. माणसालाच धर्म आहे असं नाही. माणसाचा धर्म, माणसाला एक वेगळा धर्म आहे, कारण तो माणूस आहे. माणसाला बुद्धी दिलेली आहे. आणि ती जर त्याला नसेल आणि त्याचा तो वापर करत असेल, तो पशुवत असतो. ते व्यवच्छेदक लक्षण आहे की विशिष्ट आहार, भय, निद्रा, मैथून हे सगळे जीवांना सामायिक आहेत. पण माणसाला त्याही पलीकडे काहीतरी लक्षण असावं लागतं. केवळ आहार, भय, निद्रा, मैथून ह्याच्यातच तो असेल तर तो एक प्रकारचा द्विपाद पशु आहे. तो किडा आहे, मुंगी आहे, माणूस नाही आहे. तर अध्यात्मामध्ये त्याचा अध्यात्म पक्ष म्हणजे आपण आपल्या धर्मामध्ये असणं, माणसाने माणसासारखं राहणं,
आणि मानवधर्म च्युत न होणं, ह्याला किती महत्त्व आहे. म्हणजे आपण आपल्या धर्मात असायला पाहिजे. आपला जो काही धर्म आहे त्या धर्मामध्ये आपण असलं पाहिजे. आपण माणसं आहोत, मानव धर्मामध्ये राहायला पाहिजे, मानव धर्मामध्ये असायला पाहिजे. शक्यतो आपण असायला पाहिजे. क्वचितच आपण त्यातून बहिष्कृत झालेले असायला पाहिजे. सहसा आपण आपल्या धर्मामध्ये असणं हे अपेक्षित असतं. एखादा माणूस कधी कुत्रा आहे, कधी सिंह आहे, कधी वाघ आहे, कधी नाग आहे असं जर असेल तर त्याची विश्वासार्हता किती राहील. त्यामुळे कुठला ना कुठला धर्म आपल्याला असतो. मग शील संपन्न माणूस जर असेल त्याला इतर धर्मांची पण जाणीव असते. पितृधर्म, पुत्रधर्म, मातृधर्म, कन्याधर्म, पतिधर्म, पत्नीधर्म, बंधुधर्म, असे अनेक धर्म आपल्याला असतात. रोजच्या जीवनामध्ये आपण हे जर पाळत नसू किंवा याबद्दल आपण तत्पर नसू तर आपण आपली विश्वासार्हता गमावून बसतो आणि आपल्यातलं मानवत्व हे हळूहळू पुसत जायला लागतं. तर ते पुसत जाऊ नये असं असेल तर आपण आपल्या धर्मामध्ये असायला पाहिजे. तर आपण पितृधर्मामध्ये कुठे केव्हा असायला पाहिजे, पुत्रधर्मामध्ये कुठे केव्हा असायला पाहिजे, किंवा कुठल्याही धर्मामध्ये पितृधर्म, मातृधर्म, भ्रातृधर्म, स्वसाधर्म, बंधुधर्म, मित्रधर्म, असा कुठला ना कुठला धर्म हा माणसाला जागृतावस्थेमध्ये असतोच. आणि त्यातून आपण आपलं पतन न होणं ही आपली धार्मिक कृती आहे. तर आपण धर्मवृत्तीचे आहोत असं ठरतं. आपण जर सोयीप्रमाणे यांना सोडत असू, सोडून देत असू तर ते मानव धर्माला धरून नाही. तर अगदी जे निधर्मी लोक आहेत की धर्मलंड वृत्तीचे आहेत, धर्म ज्याला आपण धर्म मानतो ते धर्म तो मानत नाहीत असे जरी असले तरी त्यांना हे धर्म पाळावे लागतात आणि त्यांनी या धर्मामध्ये असणं अपेक्षित असतं. तर धर्म ही संकल्पना व्यापक स्वरूपात लक्षात घेतली पाहिजे. गुणधर्म, स्वभावधर्म, व्यक्तिधर्म आणि ह्याखेरीज माणसाला हे धर्म असतात की आपल्याला मातापिता असतात, आपल्याला नवरा बायको, मुलं मुली, भावंड, नातवंड, मित्रपरिवार, वेगवेगळ्या संदर्भातली वेगवेगळी माणसं आपल्या जीवनामध्ये त्यांची ये-जा चालू असते. त्यामुळे आपण त्यावेळेला कुठल्या धर्मामध्ये असावं लागतं हे आपण काटेकोरपणे पाळणं महत्त्वाचं असतं. तर अध्यात्मामध्ये हे लक्षात घ्या की धर्म हा पुरुषार्थ किती महत्त्वाचा आहे आणि त्याचं गुरुत्वाकर्षण किती महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. अर्थ हा दुसरा पुरुषार्थ. अर्थ म्हणजे काय? माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी अर्थ स्वरूपात काही संपदा असावी लागते. कुठल्याही प्रकारची तशी लौकिक किंवा भौतिक संपदा नसेल तर माणसाचं जीवन कठीण होतं. त्यामुळे माणूस अर्थार्जन करतो. माणसाच्या जीवनात अर्थ येईल, अर्थपूर्णता येईल ह्यासाठी माणूस काहीतरी करत असतो. अर्थ म्हणजे केवळ पैसाच नव्हे. माणसाला जीवनामध्ये ज्याला स्टेटस म्हणतात असा स्टेटसही
त्याची भूक असते, त्याची ओळख. ही ओळख त्याला विशिष्ट स्वरूपाची असली तर ती पोषक असते आणि नसेल तर ती मारक असते. माणसाला नाव लौकिक लागतो. मग जीवनाला अर्थ येणं म्हणजे काय, हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. अर्थ म्हणजे केवळ पैसा असं ठरवू नका, मानू नका. जीवनाला अर्थपूर्णता येणं हा व्यापक अर्थ या ठिकाणी आहे आणि प्रत्येक माणसाने आपल्या जीवनाला अर्थ येईल, अर्थ प्राप्त होईल असं जीवन जगलं पाहिजे. निरर्थक जीवन जगणं हे माणसाला शोभत नाही. निरर्थक आणि अनर्थक जीवन जगणं यापासून माणसाने स्वतःला वाचवलं पाहिजे. माणसामध्ये अर्थपूर्णता यायला पाहिजे. हा त्या अर्थाचा अर्थ लक्षात घ्या. त्याचा प्रसिद्धार्थ म्हणजे पैसा असा अर्थ करू नका. पैसा हाही त्याचा भाग आहे, पैसाही ह्यासाठी लागतो माणसाला, पण या पलीकडे आणखीन काही गोष्टी लागतात. मग जीवनात अर्थ येण्यासाठी काय काय लागतं, पैसा लागतो हे सांगायचं कारण नाही, त्याचं विशोधन करण्याचं कारण नाही. त्याचबरोबर माणसाला ओळख लागते. ही ओळख जर गैर असेल तर जीवन अवघड होतं. योग्य ओळख, जी गैर ओळख नाही अशी ओळख. त्याचप्रमाणे माणसाला जीवनामध्ये आपण प्रेम करावं अशा वस्तू किंवा व्यक्ती असाव्या लागतात. आपल्यावर कोणी प्रेम करतंय अशा व्यक्ती असाव्या लागतात. ज्या माणसाच्या जीवनामध्ये प्रेम करण्यासारखं कोणी नाही आणि प्रेम मिळवावं असं आजूबाजूला कोणी नाही म्हटलं तर जीवन वैराण होऊन जातं. जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही. आपण कोणाचा जे आदर करावा अशा व्यक्ती असल्या तर जीवनाला अर्थ प्राप्त होतो. आपलं कोणी ते आदर करतं असं जर आपल्या अवतीभोवती व्यक्ती असतील तर आपल्या जीवनाला अर्थपूर्णता येते. तर अर्थ ह्याचा तो एक अर्थ या ठिकाणी लक्षात घ्या. आणि केवळ पैसा असा त्याचा अर्थ करू नका. जीवनाला अर्थ येण्यासाठी काय काय गोष्टी लागतात. आरोग्य लागतं, स्वास्थ्य लागतं, संपदा लागते, प्रेमाची माणसं लागतात, घर पण असलेलं घर लागतं. त्याशिवाय माणसाच्या जीवनाला अर्थ येत नाही. तर हा अर्थ या पुरुषार्थाचा आध्यात्मिक परिप्रेक्ष्यातून येणारा अर्थ आहे की आपल्या जीवनाला अर्थपूर्णता यायला पाहिजे. अर्थपूर्णता येण्यासाठी जर काही साधनं लागत असतील ती साधनं असायला पाहिजे. म्हणजे माणसाला आई वडील आहेत, नवरा बायको आहेत, मुलं बाळं आहेत, भावंडं आहेत, नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहेत. हे जर काहीच नसेल तर जीवनाला किती अर्थ असेल. आपल्याला मित्र असायला पाहिजे. आपण कोणाचे ते मित्र आहोत अशी एखादी व्यक्ती पण असावी लागते. आपण प्रेम करावं अशी एक व्यक्ती असावी लागते आणि आपल्यावर ज्याचं प्रेम आहे अशीही व्यक्ती आपल्या अवतीभोवती असावी लागते. तर अध्यात्माच्या परिप्रेक्ष्यातून ह्या अर्थाचा अर्थविस्तार लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे अर्थपुरुषार्थ हा अध्यात्म पक्ष आहे. काम हा तिसरा पुरुषार्थ. माणूस किंवा जीव म्हटला की त्याला इच्छा असतातच. कुठलीही इच्छा नाही असा जीव नाही, कशाचीही इच्छा नाही असा जीव नाही, कशाचीही गरज नाही, कशाचीही इच्छा नाही असा कुठलाही जीव नाही. तर जीव म्हटल्यानंतर त्याला इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, कामना असतात. मग माणसाच्या संदर्भात त्या विवक्षित असतात आणि वैशिष्ट्यीकृत असतात. आपल्याला केवळ इच्छा असतात का, तर तसं नाही. तर आपल्याला कामना असतात.
आपल्याला प्रेरणा असतात, आपल्याला महत्त्वाकांक्षा असते. केवळ आकांक्षा नाही तर महत्त्वाकांक्षा पण असते आणि असावी. तर काम ह्याचा प्रसिद्ध अर्थ घेऊ नका. काम ह्याचा व्यापक अर्थ लक्षात घेतला की अध्यात्मामध्ये या कामाला किती महत्त्व आहे हे लक्षात घ्या. नाही तर माणसाला जीवन जगण्याला प्रेरणाच राहणार नाही. प्रेरणा नाही अशा जीवनाला काय अर्थ आहे? माणसाला इच्छा असाव्यात, मग त्या सदिच्छा असाव्यात ना, का सदिच्छा पण असू नयेत? तर माणसाला सदिच्छा असल्या पाहिजे, सत्कामना असल्या पाहिजेत, सत्वासना असल्या पाहिजेत, सत्प्रेरणा असल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी लागतातच आणि अध्यात्मामध्ये ह्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर हा काम या पुरुषार्थाचा अध्यात्माच्या दृष्टीने हा पक्ष आहे. मग तो सनातनी असो सनातनी नसो, हिंदू धर्म मानणारा असो किंवा अन्य धर्म मानणारा असो किंवा कुठलाही धर्म न मानणारा असो, धर्माला आफू बांधणारा असो किंवा धर्म मानत नाही म्हणणारा असो, ज्याला नास्तिक म्हणतात किंवा धर्म ही गोष्टच नाही असं म्हणणारा सुद्धा माणूस असू शकतो ना. असे कोणी हरीचे लाल असतात, ते म्हणतात धर्म नामाची किंवा का गोष्टच नाही असे न मांडणारे असतो. त्यांना काम असतोच की. काम नाही असं होईल का? इच्छा नाही असं होईल का? प्रेरणा नाही असं होईल का? आकांक्षा महत्त्वाकांक्षा वगैरे नाही असं होईल का? त्या असतातच. तर त्या निटावल्या गेल्या पाहिजेत असं अध्यात्म सांगत असतं. अध्यात्म असं म्हणत नाहीत की तुम्ही आकांक्षा सोडून द्या, इच्छा सोडून द्या, सगळ्यात महत्त्वाकांक्षा सोडून द्या असं म्हणत नाही. उच्च स्तराच्या इच्छा योग्य मानव धर्मातून आपल्याला च्युत करणार नाही अशा इच्छा आकांक्षा जरूर बाळगाव्यात. त्या बाळगल्याच पाहिजेत. म्हणजे जीवनाला गती मिळते, दिशा मिळते, प्रेरणा मिळते. तर हा काम या चौथ्या पुरुषार्थाचा आध्यात्मिक अर्थ. मग कामाचा प्रसिद्धार्थ जो आहे तो सांगायचं कारण नाही. कामवासना या पदातून जो अर्थ आपण घेतो तोही अर्थ या ठिकाणी घेतला तरी माणसाला कामवासना प्रजोत्पादनासाठी असायला पाहिजे. जीवनाला परिपूर्ती येण्यासाठी जीवनसाथी असायला हवे. कर्म किंवा दैव वशात असा जो जीवनसाथी निवडला तो योग्य निघाला नाही तरी ती गोष्ट वेगळी. कर्मवशात असं होऊ शकतं, दैववशात असं होऊ शकतं, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारचा जीवनसाथी माणसाला असावा लागतो. असावा म्हणजे प्रजोत्पादनाच्या दृष्टिकोनातून काम याचा अर्थ जरी घेतला तरी त्यालाही महत्त्व आहे. प्रजोत्पादन, प्रजा म्हणजे प्रकर्षेण जायते अशा प्रकारची प्रजा, प्रकर्षित अशा प्रकारची पुत्रोत्पत्ती, कन्योत्पत्ती ही अपेक्षित असते, ही योग्य असते. चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष. हा मोक्ष पुरुषार्थ सुद्धा माणसाच्या जीवनात स्पर्शून जातो. आत्ताच काही वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की तुरीयेची ब्रह्मसंपत्ती ही आपल्याला स्पर्शून जाते किंवा ती आपण त्याला स्पर्शून येतो. हे आपल्या जीवनात होतच असतं. मग त्यावेळेला काय होतं की आपण मुक्तवत असतो. आता काही वेळापूर्वी उपनिषदातलं वचन सांगितलं, श्रुती सांगितली,
समाधी सुषुप्ती मोक्षेषु ब्रह्मरूपता. मोक्षामध्ये ब्रह्मरूपता येते. मग आपण मुक्त पावलेलं नाही, आपण सगळे बंध अवस्थेत आहोत. याबद्दल काही विवरण करायचं कारण नाही. पण तेव्हा तरी आपण काही क्षणांसाठी ते का होईना आपण हा प्रांत ओलांडून जातो आणि सगळ्या मर्यादांच्या विहित आपण काही क्षण राहावं होतो मोक्ष. क्षणिक का होईना मोक्ष, ह्याचा अनुभव प्रत्येक जीवाला यायला पाहिजे. कुठल्याही मर्यादा उपाधी यात आपण अडकलेलो नाही, अशी एक अवस्था माणसाच्या जीवनात दररोज येऊन जावी लागते, येत असते. हा दिवस कदाचित 24 तासाचा नसेल, तर 48 तासाचा असेल, 72 तासाचा असेल, 96 तासाचा असेल, पण केव्हा ते येऊन जायला लागतो. नाहीतर माणूस वेळा पिसा होतो, माणसाला वेळ लागेल. तर केव्हा तरी आपण या मर्यादांच्या पलीकडे गेलेलो आहोत, अशी अवस्था आपल्याला अनुभूतीला यावे लागते. अनुभवाला नव्हे, अनुभूतीला यावे लागते. आपल्याला कोणाचाही मोक्षाचा आपल्याला अनुभव नाही आहे, अनुभूती येऊन गेलेले आहेत. त्याशिवाय आपण वेडेपिसे झालेलो नाही आहोत. वेडेपिसे झालो नाहीत का, त्याचं कारण यांचा आपल्याला स्पर्श होऊन गेला का आपण त्यांना स्पर्शून आलेलो आहोत किंवा येत असतो. तर हा मोक्ष पुरुषार्थ सुद्धा त्याचा अध्यात्म पक्षातून अर्थ घ्या, लक्षात घ्या. आपण कोणीही मुक्त झालेलं नाही, कोणीही आपल्यापैकी मुक्त पुरुष नाही. असं जरी असलं तरी मोक्षाचा स्पर्श आपण घेतलेला आहे. आपल्या चेतनेला तो स्पर्श व्हायला पाहिजे. आपल्या चेतनेला त्याची चव ही वरच्यावर मिळाली पाहिजे आणि ती मिळत असते. हा त्या मोक्ष पुरुषार्थाचा अध्यात्म पक्ष. आणि हे बघा, हे सार्वभौम आहे. तुम्ही हिंदू आहात म्हणूनच तुम्हाला मोक्ष विचार आहे ह्या म्हणण्याला अर्थ नाही. हिंदू तर जरी असलात, हिंदू धर्म न मानणारा असाल, परधर्म मानणारे जरी असाल, तरी मोक्ष हा अनुभूतीचा विषय सार्वभौम आहे. मोक्षाची संकल्पना कोणी न मानणारे असतील, अजून मोक्ष मानत नाही असे म्हणणारे हरितेलाल असतील, पण ही जी अवस्था आहे याचा स्पर्श सार्वभौम आहे. तुम्ही कुठल्याही जातीचे असाल, वंशाचे असाल, ज्याला आज फेथ म्हणतात, रिलिजियन म्हणतात, पंथाचे असाल, कुठल्याही पंथाचे असाल, हा त्याचा अध्यात्म पक्ष आहे आणि तो कोणालाही सोडत नाही, कोणीही त्यातनं सुटत नाही आणि कोणालाही सुटावं असं वाटत नाही. हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर धर्म अर्थ काम मोक्ष हे सनातन धर्माचे खांब आहेत. जसं जागृत स्वप्न सुषुप्ती तुर्या हा एक खांब आहे, तसं धर्म अर्थ काम मोक्ष रूपी एक खांब आहे. चतुर्विध पुरुषार्थ रूप एक खांब आहे. चतुर्विध चेतनावस्था हा खांब आहे. त्यानंतर वर्णाश्रम धर्म हे एक सनातन धर्माचं व्यवच्छेदित लक्षण आहे. त्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण. या ठिकाणी खुलासा करावा असतो की हे 4 वर्ण जसे आहेत तसे या 4 जाती आहेत. वर्ण आणि जाती ह्याच्यात आपण सरमिसळ करू नये. जाती म्हणजे आपण जन्माला आलो त्याच्यावरून ठरतो.
तुम्ही ब्राह्मण माता पित्यांच्या पोटी जन्माला आलात तर तुम्ही ब्राह्मण, ती जात आहे. क्षात्र माता पित्यांच्या पोटी जन्म घेतला तर क्षत्रिय. तसंच वैश्य आणि शूद्र ह्या जाती म्हणजे जन्मानुसार ठरतात. पण आपल्या तत्त्वज्ञानामध्ये ह्यांना जाती म्हटलं नाही, त्यांना वर्ण म्हटलं आहे. वर्ण हे वृत्ती आणि कर्म याला अनुलक्षण असतात. ब्राह्मवृत्ती ब्राह्मकर्म करणारा ब्राह्मण, ब्राह्मवृत्तीत आहे आणि ब्राह्मकर्म करतो तो ब्राह्मण. हा ब्राह्मण कसा हे लक्षात घ्या. ब्राह्मण जाती जन्माला आला म्हणून तो ब्राह्मण. हा ब्राह्मण कसा असेल लक्षात घ्या. ब्राह्मण जातीत जन्माला आलेला शूद्रकर्म करू शकतो, वैश्यकर्म करू शकतो, क्षात्रकर्म करू शकतो, चुकून माकून ब्राह्मकर्म करू शकतो. क्षत्रिय जाती जन्माला आलेला क्षात्रकर्मातही असू शकतो किंवा ब्राह्म क्षात्र वैश्य शूद्र अशा कुठल्याही कर्मात असू शकतो. ब्राह्मणाची मुलं दुकान चालवतात, ब्राह्मणाची मुलं व्यवसाय करतात. ही ते काय झाले ब्राह्मण जात, पण त्याचा ब्राह्मण वर्ण नाही, वर्ण नव्हे. कारण त्यांचं कर्म आणि गुण हे ब्राह्मकर्म गुण नाही आहेत. त्यामुळे वर्ण आणि जात ह्यात आपण गफलत केली आहे. विशेषतः आजच्या राजकारणाने हा गोंधळ माजवून ठेवलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी हे निर्देशित करावं असं वाटतं की वर्ण हा सनातन धर्माने सांगितला आहे, मानलेला आहे आणि ती वास्तविकता आहे. ते त्यामुळे सोडू शकत नाही. त्याच्याशिवाय कोणीच असू शकत नाही. तुम्ही हिंदू धर्मात असा नसा, तुमचे माता पिता अहिंदू जरी असले तरी वर्ण तुम्हाला सोडत नाही. कारण तुम्हाला गुणकर्म आहेत. तुम्हाला कुठलेच गुण नाही आणि कुठलंच कर्म नाही असं होत नाही. कुठल्या तरी गुणकर्मानिशी तुम्ही बनलेले आहात. मग तुम्ही अन्य धर्माचे असू शकता, अन्य पंथाचे असू शकता, पण तुम्हाला गुणकर्म हे 4च प्रकारचे मिळतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्याचा अध्यात्म पक्ष असा की तुम्ही कुठल्या वर्णाचे आहात आणि कुठल्या जातीचे आहात याच्याशी त्याचा संबंध आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे काही लोक ब्राह्मण जातीचे असतात, ब्राह्मण जातीत जन्माला आले म्हणून ते ब्राह्मण. कर्म वाटेल ते करत असतील. जे ब्राह्मणोचित कर्म नसेल अशी कर्म करतात ते, पण जातीने ब्राह्मण असतात. काही वर्णानेच ब्राह्मण असतात. जातीने शूद्र असतील पण वर्णाने ब्राह्मण असतात. जसं जगद्गुरू तुकाराम महाराज, त्यांचा जन्म कुठल्या जातीत झाला, पण त्यांची वृत्ती कशी होती. ज्ञानेश्वरांसारखी त्याची वृत्ती होती. ज्ञानेश्वरांचा जन्म ब्रह्मकुलोत्पन्न होते आणि त्यांची वृत्ती पण ब्राह्मवृत्ती होती. तुकारामांची ब्राह्मवृत्ती होती. जरी ते ब्राह्मकुलोत्पन्न नसले तरी त्यांची ब्राह्मवृत्ती होती. तर वर्ण म्हणजे गुण आणि कर्म याला रवण. बरं, आपलं जरी विवक्षित गुणकर्म जरी असलं किंवा विवक्षित जात असली तरी आपल्याला अध्यात्म पक्ष लक्षात घेतला तरी आपल्याला या 4ही वर्णाचे कर्म दररोज करावे लागतात. आपण कधीतरी ब्राह्मवृत्तीत राहायला पाहिजे. हे आदर्श आहे आणि अपेक्षित आहे. हे योग्य आहे. हे असावं. ब्राह्मवृत्ती म्हणजे काय तर अध्ययन, अध्यापन निस्वार्थपणे निर्हेतुकपणे करणं. आपल्या अंतःकरणाची सरळता, कुठल्याही प्रकारे वक्रता नसणं,
ही ब्राह्मण वृत्ती आहे. त्या वृत्तीमध्ये आपण केव्हा तरी असायला पाहिजे आणि असतो सुद्धा. ब्राह्मण म्हटल्यानंतर त्याने अस्खलित असलं पाहिजे. मग केव्हा तरी आपण आपल्या जीवनामध्ये अस्खलित असणं अपेक्षित असतं. दररोजच्या जीवनामध्ये कुठला तरी आपल्या एक स्लॉट हा आपण अस्खलित आहोत, आपण अध्ययन वृत्तीत आहोत, अध्यापन वृत्तीत आहोत, हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ही वृत्ती आपण जीवनभर सोडू नये, सुटू देऊ नये. आणि हे अध्ययन अध्यापन निस्वार्थपणे निर्हेतुकपणे करणं हेही या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाने जीवनामध्ये ब्राह्मवृत्तीत राहणं, ब्राह्मकर्मात राहणं हे अपेक्षित असतं. तुम्ही त्या वर्णाचे जरी नसतात सहसा, म्हणजे तुम्ही कदाचित लष्करात कामाला असाल, लष्करी वृत्तीत असाल, लष्करात काम करताय, तरी तुम्ही जीवनातला कुठला तरी टप्पा किंवा कुठला तरी भाग हा यांनी व्यापित आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तसं होऊ दिलं पाहिजे की आपण ब्राह्म वृत्तीमध्ये आहोत, ब्राह्मकर्मामध्ये आहोत. एखादा व्यावसायिक असेल, धंदापाडी करणारा असेल, पण जीवनातला कुठला तरी एक टप्पा किंवा क्षण किंवा एक भाग हा ब्राह्मवृत्ती ब्राह्मकर्मात असतोच, असावा लागतो आणि तो आपण असू द्यावा आणि टिकवावा. हा त्याचा अध्यात्म पक्ष आहे. दुसरा वर्ण म्हणजे क्षात्रवर्ण, क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे काय? क्षत्रियाची विशिष्ट गुणकर्म असतात. त्या गुणकर्मामध्ये तो असावा आणि असला तर त्याला क्षत्रिय वृत्तीचा, क्षत्रिय वर्णाचा म्हटलं जातं. क्षत्रिय जातीचा नव्हे. मग प्रत्येकाच्या जीवनात क्षात्र गुणांचा आविष्कार व्हावा लागतो. मग हा क्षत्रिय काय करतो? वेळ प्रसंगी आपला बचाव करतो, बचावासाठी तो संग्राम करतो, विजयासाठी संग्राम करतो. संग्राम करण्याची वृत्ती जीवनामध्ये असावी लागते. कुठेतरी आपला बचाव करण्यासाठी आपल्याला संग्राम उभा करावा लागतो किंवा आपल्याला जयप्राप्ती होण्यासाठी, विजयप्राप्ती होण्यासाठी संग्राम करावा लागतो. या ठिकाणी मला तुकारामांचं वचन आठवतं, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, असं ते म्हणून गेले. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. मग त्यांचं युद्ध कोणाशी आहे? तर त्यांचं युद्ध या आंतरिक वृत्तींशी आहे. त्यांचा संग्राम स्वतःमध्ये चालतो. महाभारत जसं धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र या ठिकाणी झालं, हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आपल्यामध्येही असतं. तर आपल्यामध्ये आपल्या धर्मासाठी आपल्याला ते कुरुक्षेत्र बनवावं लागतं, युद्ध करावं लागतं. आपल्याला धर्माला आव्हान आलं तर आपल्याला 2 हात करावे लागतात. तर 2 हात करणं हे बचावासाठी किंवा 2 हात करणं हे आपल्या विरोधीला हरवण्यासाठी, त्याला पराजित करण्यासाठी क्षात्रवृत्ती लागते. समाजाचं व्यवस्थापन करणं हा पण क्षात्रवृत्तीचा धर्म आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाचं व्यवस्थापन करावं लागतं, आपल्याला आपलं स्वतःचं व्यवस्थापन करावं लागतं, सर्व प्रकारचं व्यवस्थापन करावं लागतं. हे व्यवस्थापन करणं हे हा क्षात्रधर्म आहे, क्षात्रवृत्ती आहे, क्षात्रकर्म आहे. मग आपण आपल्यामध्ये काही व्यवस्थापन करतो का? आपण कुटुंबाचे प्रमुख असू तर कुटुंबाचं काही व्यवस्थापन करतो का? आपण कुटुंबातले घटक असू तर कुटुंबाचं काही व्यवस्थापन करतो का? ते करायला पाहिजे. व्यवस्थापन करणं व्यक्ती, समाज, कुटुंब
यांचं व्यवस्थापन करण्याच्या संदर्भाने आपल्यामध्ये क्षात्रवृत्ती आणि क्षात्रकर्म ह्याला उभं करावं लागतं. हा अध्यात्म पक्ष हे आपण व्यवस्थापन करतो आहोत. आपण ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह अशा भूमिकांमध्ये आहोत. कधी आपण बचाव करतो किंवा कधी आपण संग्राम करतो, युद्ध करतो. आपल्या जीवनामध्ये युद्ध असतात, ही आपण हेरली पाहिजेत. आणि ही युद्ध योग्य प्रकारे आपण त्यांना सामोरं जाणं म्हणजे हे क्षात्रधर्म, क्षात्रकर्म, क्षात्रवृत्ती आहे, ही माणसामध्ये असते. मग तो जातीने कोणीही असो, वर्णाने कोणीही असो, पण त्याला क्षात्रकर्म सुटत नाही. आता वसिष्ठ ऋषी हे ब्राह्मण वर्णाचे होते, ब्राह्मण वृत्तीचे होते, ब्राह्मण कर्माचे होते. पण त्याच्यावर विश्वामित्रांशी युद्धाचा प्रसंग आला ना, म्हणजे त्यांच्या जीवनात युद्ध आलं. त्यांचं चरित्र जर वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल. त्यांच्या गायीचं हरण करण्याच्या दृष्टीने विश्वामित्र त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी संग्राम उभा केला त्याने. आणि तो संग्राम कामधेनूद्वारा वसिष्ठ जिंकले. तर क्षात्रकर्म हे कोणालाही सुटत नाही. तो कुठल्याही जातीचे असा, वर्णाचे असा, क्षात्रकर्म सुटत नाही. हा हे सार्वभौम असा मानवी जीवनाचा भाग आहे. तुम्ही सनातन माना न माना, हिंदू धर्म माना न माना, पण तुम्हाला क्षात्रवृत्ती ही तुमच्यामध्ये असावी लागते, जागवावी लागते, जोपासावी लागते आणि वापरावी लागते. वैश्यवृत्ती म्हणजे देवाणघेवाण. योग्य प्रकारे धर्म स्वरूपात देवाणघेवाण करणं, आपलं ऋण मान्य करणं आणि ऋणमुक्त होणं, हे वैश्यकर्म आहे. आपल्याला असलेला अर्थ, कामासाठी आपल्याला काही गोष्टी लागतात. कामपूर्तीसाठी आपल्याला पैसा, अडका, संपदा, माणसं या गोष्टी लागतात. मग आपण घेत असतो. आपण घेतो तितकं आपण दिलं पाहिजे. देवाणघेवाण ही व्हायला पाहिजे. केवळ घेणं हा मानवी धर्म नव्हे. शॉपिंग मॉलला जायचं आणि ट्रॉली भरून वस्तू घ्यायच्या आणि पेमेंट काउंटरला पैसे न देता पसार व्हायचं, हे योग्य आहे का? आपण जर काही घेतलं असेल तर आपल्याला त्याला अनुलक्षून काही द्यावं लागतं. म्हणजे आपण पैसे मोजतो. वस्तूच्या संदर्भामध्ये, आपण घेतलेल्या वस्तूच्या संदर्भामध्ये विनिमय म्हणून पैसे देत असतो, हे द्यायला पाहिजे. आपल्याला जीवनामध्ये देवाणघेवाण आहे, आपण द्यायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. ह्या देवाणघेवाणाचा तो ताळमेळ तो नीट ठेवला पाहिजे, तो चांगला व्यवस्थित असला पाहिजे. म्हणजे वैश्यवृत्ती. आपण जीवनामध्ये काय घेतोय, कोणाकडून घेतोय, किती घेतोय, काय मूल्याचं घेतोय, त्या मूल्याचं आपण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. हे देवाणघेवाण हा मानवी जीवनात कधी सुटत नाही. मांजर तुमच्या घरी येऊन दूध पिऊन जातं. 1 लिटर दूध फस्त केलं म्हणून 16 रुपये येऊन देऊन जात नाही. पण माणसाच्या बाबतीत असं नाही आहे. तुम्हाला ते मूल्य चुकवावं लागतं. मानवनिम्न अशा जाती आहेत त्यांना हा धर्म नाही आहे. मांजराचा तो हक्क आहे, त्याने तुमच्या घरी चोरून येऊन दूध पिऊन जावं, हा त्याचा स्वभाव आहे, स्वभाव धर्म आहे. तो असं म्हणत नाही मी तुमच्या घरचं दूध प्यालो आणि म्हणून मी तुमच्या मिठाला जागीन, असं काही तो कर्तव्य घेत मानत नाही आणि पार पाडत नाही. पण माणसाला कर्तव्य असतात.
आणि ही देवाणघेवाणाच्या संदर्भातली कर्तव्य त्यांनी पार पाडावी, आणि तो पार पाडत असतो. मग तो हिंदू असो नसो, वैश्यवृत्तीत वैश्यवर्णात राहावं लागतं. हा त्याचा अध्यात्म पक्ष आहे. वैश्यवृत्ती योग्य ठिकाणी ती आपल्यामध्ये फुलायला पाहिजे, आविष्कृत व्हायला पाहिजे, आणि त्याने त्याचं काम करायला पाहिजे. शूद्रवृत्ती ही पण तशीच आहे. सेवाभाव, माणसामध्ये सेवाभाव असायला पाहिजे. हा सामाजिक सेवाभाव नाही. तुम्ही कोणाची सेवा करता असं नाही, तुम्हाला तुमची स्वतःची सेवा करावी लागते. तुम्ही त्यासाठी सेवेकरी ठेवू शकत नाही. तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही स्नानाला जाता. एखादा चक्रवर्ती सम्राट असेल तर त्याला सेवेकरी असतील जे त्याला आंघोळ घालतात. तुम्हाला चालेल का तुमच्या स्नानगृहामध्ये कोणीतरी येऊन दररोज येऊन आंघोळ घालतंय तुम्हाला? शौचकूपात गेला असताना कोणीतरी सेवेकरी येऊन तुमचं धुवून देतात, ते होईल का? तुम्हाला तुमची सेवा करायला पाहिजे. हाताने गुदाची सेवा करायला पाहिजे. आता हात हा उच्चवर्णीय अवयव आहे, गुदा हा निम्नवर्णीय अवयव आहे, हे मान्य करून सुद्धा हाताने त्याची सेवा करायला पाहिजे, आणि करावी लागते. करण्यात प्रत्यवाय नाही, करण्यात दोष नाही. हात आपला उच्चवर्णीय अवयव आहे. हा उच्च प्रकारची कर्म करतो. कर्माचं अधिष्ठान आपल्या हातामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या हातामध्ये आपल्या कर्माच्या रेषा आहेत. पण ह्याला सकाळी उठून शौचकूपामध्ये गुदेला धुवून द्यावं लागतं. त्यासाठी आपण सेवेकरी ठेवत नाही. आपल्या अंतरंगामध्ये आपण काही सेवा घ्याव्या लागतात, द्याव्या लागतात. आपण बुद्धीची सेवा घेतो, बुद्धीची सेवा करावी. मनाची सेवा घेतो, मनाची सेवा करावी. इंद्रियांची सेवा घेतो, इंद्रियांची सेवा करावी. शरीर आपल्याला सेवा देतं, आपण त्याची सेवा करायला पाहिजे. मग ह्यात योग्य प्रमाण, योग्य प्रकार हाताळलं म्हणजे शूद्रधर्म. त्यामुळे अध्यात्माचा हा पक्ष लक्षात घ्या की तुम्ही हे समाजाच्या पार्श्वभूमीवर यांना वर्णांना बघायचं कारण नाही. त्यामुळे आज इतकं वादंग माजलं आहे. वर्ण आणि जात ह्यात गोंधळ घातला आहे. मग तुम्ही सनातनी नसलात, हिंदू धर्मीय नसलात तरी तुम्हाला कर्म, क्षात्रकर्म, वैश्यकर्म, शूद्रकर्म ह्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. आणि ह्यांचा स्वतःशी संदर्भ लावून बघा. हे आपल्याला हाताळावे लागतात. ते हाताळले जात असतात, आपण लक्षात घेत नाही. हे सगळे हाताळले जातात, आपण ते लक्षात घेत नाही. हा त्या चातुर्वर्ण्यांचा अध्यात्म पक्ष. आता शेवटचा चौथा खांब म्हणजे 4 आश्रम, ब्रह्मचर्यादी 4 आश्रम. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. हे पण कोणाला सुटत नाही. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशकालामध्ये हे सुटत नाही, कुठलेच सुटत नाही. हे केवळ आजचे धर्म नाही आहेत. कुठल्याही काळात कुठल्याही देशामध्ये हे असतातच आणि होतेच. ब्रह्मचर्य आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य म्हणजे काय? जीवनातला अस्खलित असा क्षणसमुच्चय. आपण केव्हा ते अस्खलित वृत्तीमध्ये असायला पाहिजे. ही अस्खलित वृत्ती म्हणजेच ब्राह्मी वृत्ती.
जीवनामध्ये आपण अशी व्यवस्था करायला पाहिजे की आपल्याला अस्खलित वृत्ती मध्ये राहता येईल, असे आपल्याला मुबलक क्षण दररोजच्या जीवनात मिळतील. तुम्ही ब्रह्माला जाणायला पाहिजे, हे ब्रह्मचर्य असं त्याचा अर्थ करणं हा एक त्याचा अर्थ आहे, नाही असं नाही, पण तोच त्याचा एकमेव अर्थ नाही की ब्रह्मामध्ये आचार ठेवणं, ब्रह्मात आचरण करणं म्हणजे ब्रह्मचर्य. बरोबर आहे, हा अर्थ अत्यंत बरोबर आहे. पण त्या ब्रह्मचर्याचा हा एक अर्थ अकाट्य अशा तर्कानं मांडला गेलेला आहे. तो म्हणजे अस्खलित वृत्ती हीच ब्राह्मी वृत्ती. आपण दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला अस्खलित वृत्तीचे क्षण आले तर आपण भाग्यवान आहोत. येत नसतील तर येण्यासाठी सत्संग करा, शास्त्रसंग करा, साधनासंग करा, काहीतरी करा, उपासना करा की अस्खलित क्षण तुमच्या जीवनामध्ये येतील. हा अस्खलित क्षणसमुच्चय म्हणजे तुमचा ब्रह्मचर्य आश्रम. तुम्ही ब्रह्मचर्यापेक्षा वेगळ्या अवस्थेत नसता जेव्हा तुम्ही अस्खलित अशा अवस्थेत असता. मग ते पूजा अर्चा करता, उपासना करता, मग त्यात ब्रह्मचर्य असतं. हो, ब्रह्मचर्याचा मर्यादित अर्थ घेऊ नये, व्यापक अर्थ लक्षात घेतला पाहिजे, अध्यात्म पक्षाचा अर्थ घेतला पाहिजे. अस्खलित राहणं हीच ब्राह्मी वृत्ती, आणि ही ब्राह्मी वृत्ती म्हणजे ब्रह्मचर्याचा आश्रम. ह्यामध्ये आपण आश्रित असलं पाहिजे, त्याचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणजे क्षणभराचं ब्रह्मचर्य याला तेवढा अर्थ नाही. क्षणभर अस्खलित असणं यापेक्षा क्षणसमुच्चयांमध्ये आपण अस्खलित आहोत अशी परिस्थिती जीवनामध्ये निर्माण करावी. त्यासाठी लागणारे आपण जीवन प्रणाली हाताळावी. अस्खलित असणं हा ब्रह्मचर्य आश्रम आहे. हा फक्त मुलांनाच नाही, 8 वर्षाच्या आतली मुलं त्यांनाच नाही, हा स्त्रियांनाही आहे. स्त्रियासुद्धा ब्रह्मचर्य आश्रमात राहू शकतात. अस्खलित असला की तो त्यांचा ब्रह्मचर्य आश्रम. आपण जरी गृहस्थी असलो, लौकिक अर्थानं गृहस्थाश्रमात असलो तरी अस्खलित वृत्तीचे जे क्षण म्हणजे तो आपला ब्रह्मचर्य आश्रम. हा प्रत्येकाच्या जीवनात दररोज डोकावला जावा. त्यासाठी आपण जीवन प्रणाली नीट व्हावी. गृहस्थाश्रम हा दुसरा आश्रम. गृहस्थाश्रम ह्यासाठी विवाहित असायला पाहिजे असाही काही नियम नाही. लग्न न केल्याने ब्रह्मचर्य आश्रम असतो ह्या म्हणण्याला अर्थ नाही, आणि लग्न केल्यामुळे गृहस्थाश्रम आला ह्याही म्हणण्याला तेवढा अर्थ नाही. गृहस्थाश्रम हा सगळ्यांना असतो. समर्थ रामदास स्वामी विवाह मंडपातून त्यांनी पलायन केलं. केव्हा? शुभमंगल सावधान असं म्हणतात क्षणी पलायन केलं, अशी दंतकथा आहे, आपण हे ऐकतो. पण त्याच रामदासांनी नंतर काय म्हटलं, त्यांच्या जीवनात त्यांनी असं म्हटलंय, फटाळ्यात ते लपले होते. आईनी सगळीकडे शोधलं, नारायणा नारायणा हाक मारली पण हाकेला उत्तर येईना. शोधत बसले. शोधता शोधता लक्षात आले की फटाळमध्ये हा जाऊन बसलाय. अरे काय करतोस? तर काय उत्तर दिलं त्यांनी? चिंता करतो विश्वाची. अहो, विश्व हा ज्याचा संसार आहे तो त्याचा गृहस्थाश्रम नाही का त्याचा? तर गृहस्थाश्रमाचे जे कर्म आहे, वृत्ती आहे, ती अध्यात्मामध्ये सुद्धा अशी असते. ते असं सांगता येतं किंवा असं सांगितलं जातं सत्संगामध्ये आपल्याला. असं ज्ञान दिलं जातं, प्रज्ञाबुद्धी दिली जाते. आपला जो आत्मा आहे ना, तो आत्मा खऱ्या स्वरूपाचा मी, आपण ज्याला मी मानतो तो आत्मा नव्हे, हा आरोपित आहे. आपला अहम हा आरोपित आत्मा आहे, पण आपल्यामध्ये आत्मा आहे. मग ह्या आत्म्याला मोठा प्रपंच आहे.
प्रकृतीच्या 24 तत्वाचा प्रपंच त्याच्या भोवती पिंगा घालत असतो. बुद्धितत्व, अहंकार तत्व, इंद्रिय, पंचमहाभूत, पंचवायू, पंचप्राण यांचा पिंगा चालू असतो. म्हणजे प्रत्येकाला संसार असतो. तर त्या आत्म्याची बायको म्हणजे मी. मग तो पुरुष असला तरी त्याला आत्मा आहे, त्याची बायको मी. स्त्री असेल तर तिचा आत्मा म्हणजे तिच्यातलं ते पुरुषतत्व, त्याची बायको म्हणजे तिची मी, की ज्यामुळे ममत्व येतं, अहमत्व येतं, ममत्व येतं आणि मोठा प्रपंच उभा राहतो. लौकिक प्रकारचं लग्न करून मुलाबाळांना जन्म देणं हाच संसार असतो असं नाही, तर आपल्यामध्ये एक संसार जो आहे तो अटळपणे आहे, सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे हा गृहस्थ धर्म अविवाहित अशा किंवा एखाद्या संन्याशाला सुद्धा असतो. त्याला अहम नाही का? त्याला अहमत्व ममत्व नाही का? त्याला मन बुद्धी अहंकारादी नाहीत का? इंद्रिय पंचमहाभूतांचा पिंगा चालू नाही का? हे सगळे आहे. हे त्याचं कुटुंब आहे, त्याच्या अंतरंगातलं कुटुंब आहे. त्यामुळे गृहस्थाश्रम कोणालाही सुटत नाही. रामदास स्वामींनी बायको आणि मुलं अशा संदर्भातला जरी संसार उभा केला नाही तरी चिंता करतो विश्वाची अशा वृत्तीत ते होते. म्हणजे त्यांचा संसार आपल्यापेक्षा या आपल्या सांसारिक माणसापेक्षा केवढा मोठा होता, विश्वव्यापक होता. आपल्या सांसारिक माणसाचे संसार काय आहे तर एक बायको आणि 2-3 मुलं आहे, हा त्याचा संसार. किंवा आई वडील, फार तर आई वडील भावंड किंवा आई वडील मुलं नातवंड, हा संसार किती, याचा परीघ किती, याचा व्यास किती, याची त्रिज्या किती. आणि आज स्वामी समर्थ रामदासांच्या संसाराची त्रिज्या व्यास परीघ काय? चिंता करतो विश्वाची. म्हणजे हा गृहस्थाश्रम कोणालाही सुटत नाही. ते ब्रह्मचारी दैष्ठिक ब्रह्मचर्यामध्ये जरी असलात किंवा संन्यासी जरी असलात, परिव्राजक संन्यासी जरी असलात, तरी गृहस्थाश्रम सुटत नाही. हा त्याचा अध्यात्म पक्ष आहे. वानप्रस्थाश्रम, विशिष्ट वयानंतर माणसाने निवृत्ती घ्यावी लागते. कुठे कुठे निवृत्ती घ्यावी लागते. माणूस निवृत्त झाला, कुठून निवृत्त झाला तर त्याच्या धंदा उद्योग सेवा नोकरी याच्यातून तो निवृत्त झाला. मग याही पलीकडे काही निवृत्ती असते. तर हळूहळू निवृत्तीची सवय लागून घेणं किंवा निवृत्तीची प्रेरणा ठेवणं की आपल्याला यापासून दूर जायचं आहे, त्याच्यापासून दूर जायचं आहे. गेलेला नाही पण जायचं आहे. मग कसं जावं, व्यवस्थितपणे कसं जावं, व्यवस्था करून जावं. तर वानप्रस्थाश्रमामध्ये उत्तर पिढीच्या हाती प्रपंचाची, कुटुंबाची, संसाराची सूत्र दिली जातात. आणि हा वानप्रस्थी होतो किंवा वनाला प्रस्थान करतो असं जरी अर्थ केला तरी तो जबाबदाऱ्या कोणावरती सोपवून जातो, ज्याला रेलिगेशन म्हणतात. हा टप्पा प्रत्येकाच्या जीवनात आला पाहिजे आणि येत असतो. येतो तो आपण लक्षात घेत नाही किंवा आला तर आपण त्यात अडथळा आणतो. येत असेल तर त्याला अडथळा आणतो, हे योग्य नव्हे. निवर्तमान अशा प्रकारचे जीवन जगणं हे आपण दिवसाकाठी केव्हा तरी निवर्तमान व्हायला पाहिजे. हो, तुम्ही निवर्तमान नाही झाला तर तुम्हाला रात्रीची झोप कशी येईल? सगळ्या प्रपंचाला कवटाळून बसला, व्यवसायाला कवटाळून बसलात तर तुम्हाला झोप कशी येईल?
आपण त्याला बाजूला सारलं पाहिजे ना. तर तुम्हाला चांगली झोप यायची असेल तर वानप्रस्थ धर्म हा झोपाचा, अन्यथा तुम्हाला झोपच येणार नाही. तुम्ही राष्ट्राध्यक्ष असाल, पंतप्रधान असाल, पण कुठेतरी तुम्ही निवर्तमान होणं आवश्यक आहे. निवर्तमान होण्याचा झालात तर तुम्हाला ती रोजची झोप मिळेल. रोजची झोप मिळाली की तुम्ही तुमची जीवनभराची कामं जोमाने कराल. तुम्हाला झोपच येत नाही. दिवसांगणिक दिवस झोपच येत नाही, चांगली झोप येत नाही, नीट झोप येत नाही. ह्याचं कारण काय असेल तर आपण वानप्रस्थ स्वीकारत नाही, वानप्रस्थाची सवय लावून घेत नाही, वानप्रस्थाला महत्त्व देत नाही. तर ते वानप्रस्थाला महत्त्व द्यावं. आपण कशालाही कवटाळता कामा नये. कर्तव्य धर्म म्हणा, ऐच्छिक धर्म म्हणा, ऐच्छिक वृत्ती, आपण ह्याच्यातून निवर्तमान व्हायला पाहिजे. मग तो वानप्रस्थाश्रम. आणि चांगली झोप लागली की आपण संन्यासाश्रमातच असतो. आपण कोणाचेही कोणी नाही. हे आता काही क्षणापूर्वी सांगितलं. आपले कोणीही नाही हा संन्यासाश्रम. तर जीवनामध्ये हे 4 आश्रम असतात, डोकावतात. फक्त आपण त्यांना जी ज्याला एन्करेजमेंट म्हणतात ती देत नाही, किंवा आपण त्यात अडथळा आणतो आणि आपलं जीवनाचं गणित विस्कळीत होतं. त्याचे जीवन विस्कळीत होऊ नये असं वाटत असेल तर आपण ह्या खांबांचा विचार लक्षात घेतला पाहिजे. तर संन्यासाला जसा गृहस्थाश्रम धर्म असतो, हे आत्ता सांगितलं, तसं गृहस्थीला संन्यासाश्रम असतो. रात्री तो वानप्रस्थ घेऊन संन्यासही घेत असतो आणि ते त्याला अत्यावश्यक असतं. त्याने संन्यासी व्हायलाच पाहिजे. त्यांनी परमहंस वृत्तीचा संन्यासी होणं त्या रात्रीपुरतं, झोपेपुरतं तरी महत्त्वाचं असतं. ते जर झालं नसेल तर आपली निर्जा स्खलित असते. तर हा ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास अशा 4 आश्रमाचा आध्यात्मिक परिप्रेक्ष्यात केलेला विचार. तर हे कोणाला सुटतात सांगा. त्यामुळे हा जो सनातन धर्म आहे ना, हा विश्वव्यापक आहे, जगव्यापक आहे. जगात असा कुठलाही समाज नाही की जिथं ह्यांना स्थान नाही. आणि म्हणून त्या अर्थाने तो सनातन आहे. तुम्ही पाळा न पाळा, तो तुम्हाला सोडत नाही. तो आपल्याला सोडू शकत नाही. आपण त्यातनं सुटू शकत नाही. आपण सुटण्याचा विचार केला तर आपण आपल्या जीवनाचं गणित विस्कळीत करतो. त्याचे 3 तेरा वाजतात. जीवनाच्या गणितासाठी, योग्य गणित असण्यासाठी ही मूल्य आपण समजून घेतली पाहिजेत. आणि ह्याचा हा अध्यात्म पक्ष आपण लक्षात घेतला पाहिजे. प्रत्येकाला हे लागू आहेत. विवक्षित आश्रम हा आपला नाही आहे. आपण सगळ्या आश्रमातून जायला पाहिजे, सगळ्या वर्णातून जायला पाहिजे, सगळ्या पुरुषार्थातून जावं लागतं, जात असतो आणि सगळ्या अवस्थेतून जात असतो. अशा प्रकारे थोडा सनातन धर्माचा अध्यात्माच्या परिप्रेक्ष्यातून केलेला हा विचार. नमस्कार.